हिंदीच्या मुद्द्यावर आवाज उठवल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एका व्यासपीठावर आले। वरळीमध्ये झालेल्या विजय मेळाव्यात ठाकरे बंधूंचा कडवट मराठी बाणा पाहायला मिळाला। हिंदीला विरोध केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या मुलांच्या शाळांवरून टीका केली होती। आजच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा। माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत। या दोघांवरती तुम्ही मराठी बद्दल शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले। हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? मराठीच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले। वरळी डोम मध्ये ठाकरे बंधूंचा विजय मेळावा पार पडला। या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी मराठी भाषेबद्दल आपली रोखठोक मतं मांडली। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदीला विरोध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंच्या मुलांच्या शाळांवरून टीकास्त्र डागलं। विजय मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकली हे मान्य, मात्र बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकले, त्यांच्यावर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का, असा सवाल राज ठाकरेंनी विरोधकांना केला। निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो। आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे, या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे, या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे। अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत। बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। मराठी मीडियम मध्ये शिकलो, आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली। मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला? ह्यांना मराठीचा पुळका कसा? हे इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात। बरं, सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत। या दोघांवरती तुम्ही मराठी बद्दल शंका घेऊ शकता का? तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मिशनरी शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का, असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी केला। तर एखादा उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठी भाषेचा कडवट अभिमान बाळगेल, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल राज ठाकरेंनी विरोधकांना केला। लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले। हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकलेले आहेत अडवाणी। दक्षिण भारतामध्ये बघा, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात। कोण विचारते तर तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात? उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन, काय प्रॉब्लेम आहे? दरम्यान दक्षिणेतील नेते इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकले, मात्र त्यांच्यातील त्यांच्या भाषेचा कडवटपणा, भाषाभिमान जराही कमी झाला नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी दक्षिणेतील प्रमुख नेते आणि अभिनेत्यांच्या शाळांची यादीच वाचून दाखवली। दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता दोवेंतो इंग्लिश मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लॉयला, कनिमोझी प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल, उदयनिधी म्हणजे करुणानिधींचा नातू डॉन बॉस्को, चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते, शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं, पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री, शिक्षण सेंट ॲन, नारा लोकेश NTRचा नातू चंद्रबाबूंचा मुलगा, स्टॅनफोर्ड स्कूल, कमल हसन सांथोम हायस्कूल, अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल, अभिनेता सूर्या इंग्लिश मीडियम, AR रहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्चनरी हायस्कूल। सत्ताधाऱ्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या मुलांच्या इंग्रजी माध्यमातून शिकण्यावर टीका केली होती। विजय मेळाव्यात राज ठाकरेंनी या टीकेला जशास तसं उत्तर दिलं।
ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.